आमच्या भारतात पहिली सगळ्यांची फेवरेट सायकल म्हणजे घोडा सायकल. ही बघा, ही सायकल ती सगळ्यांचा स्वप्न होता तेव्हाचा की सगळ्यांच्या घरात घोडा सायकल होईल, घोडा सायकल. तर सगळ्यांच्या घरात होती त्या काळात आणि आमच्याकडे पण होती अशी सायकल. आता हैसरही तसे चालवतात का जास्त करून. हे बघा सायकल असं चालवतात आणि असे हेल्मेटा घालून चालवतात. हे बघा असे सायकलही चालवक हेल्मेटा घालूचे लागतात आणि तर एक जे ह्या घालूचं लागतं हे जॅकेट टाईप, तो बेल्ट घालूचं असतं. तो आता लेडीज सायकल चालवता पण तर त्यांनी सगळी सेफ्टी फॉलो केला ना. हां, तर सायकल येऊन हटवला. आमची पण एक सायकल होती घोडा सायकल अजूनही असा. तर तेव्हा मी सायकल शिकाय ना, तेव्हा आताची पोरं तर नुसती डायरेक्ट ती बारक्याचा सायकली घेऊन ते काही 4 चाका लावून तशी शिकत. आम्ही तसला ना, आम्ही ती पप्पाच्या सायकलीवर शिकलो. ते तर आपण मध्येच आता ढँग टाकून एकात कैची सायकल. बापरे काय ती खुशी. आणि असं हळूहळू पॅडल मारीत एकदा 10 वेळा पडान मग ते शिकला. आमका तसं का कोणी शिकवक ना आणि ती 4ही चाका लावून शिकवक ना. तो बघायचं जातं सायकल घेऊन तर तसा. आणि त्या घोडा सायकली तर आमच्यात माझ्यात आणि भावात भांडणा. पप्पाची सायकल पप्पा दुकानात भाव घेऊन ये ना असं चालवक. तेव्हा भाव चालवून ये आणि लॉक घालून ते आणि त्याच्याने माझी भांडणं. मी मारी द्या का सायकल बघित मला राग खूप आहे ना, मी मारी द्या का घे दाना दोन तो लॉक घालून तसंच ते आता आटा होता तरी आता त्या सायकली कोणी विचारणार आहे ना तशीच असा. तर आमच्या तिथं भारतात कोकणात त्यांना लाज वाटतं ती सायकल चालवक. आताच्या पोरांक सायकलीचं नावही माहीत नसतं. तर आम्ही ती सायकल चालव. आताच्या पोरांक फक्त गिअरची सायकल आणि आता ती गाडी बिडी माहीत असत. आणि आम्ही तर ते आणि अजूनपर्यंत मी सायकल घेऊक ना आणि गिअरची सायकल चाललेलं आणि गॅरेजातही काम केलं सायकलच्या. पण कधी स्वतःची सायकल घेऊक ना अजूनपर्यंत. तर सायकल हा पण ती फक्त घोडा सायकल आहे घराकडे आणि गाडी असत आता सांगतं. हैसर बघा ती हैसर जे घराकडे गाडी चालवतात कोकणात बिकणात खायची भारतात ते हैसर येऊन अशा सायकल चालवतात. ते बघा हैसर थैसर थोड्या सायकल लायलेले आहेत. थैसर सायकली लायलेलं सायकलच सायकली. पण भारतात हेल्मेट घालणार नाही सर. सायकली चालवक हेल्मेट घालूचे लागतात तसा. तर आता चहिले वाजले 10. भूक लागली म्हणून काहीतरी घेऊन गेलेलं. आता खातलं रूमाच्या खालतीच असं खातलं. थोडं रेस्ट घेतलं आणि जातलं जिमात. तर आजच्या पुरती इतक्यात भेट्या पुढच्या तो बन गणपती बाप्पा मोरया.